नाशिक जिल्ह्यातील एक अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक घटना सध्या चर्चेत आहे। 30 नोव्हेंबरच्या सकाळी एकाच घरात 4 जणांचे मृतदेह आढळल्यानं देवळा तालुका हादरून गेलाय। होमगार्ड म्हणून कार्यरत असणाऱ्या 35 वर्ष गोविंद शेवाळेनं आधी आपली पत्नी आणि 2 मुलांची हत्या केली। व्हॉट्सअप स्टेटसला त्यांचे फोटो टाकून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवली। 30 वर्षीय पत्नी कोमल शेवाळे, 8 वर्षांची मुलगी खुशी आणि 1.5 वर्षांचा चिमुकला श्याम अशी हत्या करण्यात आलेल्या तिघांची नावं आहेत। तर गोविंदनं आत्महत्येपूर्वी आपल्या लहान भावाच्या नावानं सुसाईड नोट लिहून ठेवल्यानं या प्रकरणातील गुंतागुंत अधिकच वाढली आहे। काय आहे त्या सुसाईड नोटमध्ये? गोविंद शेवाळेनं एवढं टोकाचं पाऊल का उचललं? घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर। मयत गोविंद बाळकृष्ण शेवाळे हा होमगार्ड म्हणजेच गृहरक्षक दलात जवान म्हणून कार्यरत होता। नाशिकच्या देवळा तालुक्यातील फुले माळवाडी परिसरात तो आपल्या कुटुंबासोबत एकत्र राहत होता। आई, पत्नी आणि 2 मुलं असं त्यांचं कुटुंब। वडिलांचं 9 महिन्यांपूर्वी निधन झालेलं, तर लहान भाऊ तुषार हा घर जावई म्हणून धुळे जिल्ह्यातील दात्री शेवाळे येथे राहायला गेला होता। फुले माळवाडी गावातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार शेवाळे कुटुंब अगदी साधं, शांतपणे जगणारं कुटुंब म्हणून ओळखलं जात होतं आणि त्यामुळेच 30 नोव्हेंबरच्या रविवारी घडलेल्या घटनेनं सर्वजण स्तब्ध झालेत। मंडळी, सगळ्यात आधी ही पूर्वनियोजित घटना कशी घडली? ही घटना उघडकीस आल्यानंतर काय घडलं ते पाहूयात। तर शनिवारी म्हणजेच घटनेच्या 1 दिवस आधी गोविंद गावातील 3 किराणा दुकानदारांची 2,000 रुपयांची उधारी देऊन टाकली होती। त्यानंतर सायंकाळी घरी येताना 7 अंडी व 2 किलो तांदूळ घरी आणले होते। रात्री जेवण करून सर्वजण झोपी गेले होते। दरम्यान रविवारचा दिवस उजाडला। गोविंदनं सकाळी 6:27 त्याच्या नातेवाईकांना फोन करून नॉर्मलपणे विचारपूस केली आणि मी उद्या मुंबईला कामासाठी जाणार आहे, तुम्ही 2-3 दिवसात माळवाडीला चक्कर मारून जा असं सांगितलं। त्यानंतर 6:51 गोविंदनं स्वतःसह पत्नी आणि 2 मुलांचे फोटो व्हॉट्सअप स्टेटसला अपलोड केले। भावपूर्ण श्रद्धांजली असा मजकूर त्या फोटो खाली टाकला। लहान भाऊ तुषारनं जेव्हा हे स्टेटस पाहिलं तेव्हा तो हादरला। त्यानं तात्काळ या संदर्भात नातेवाईकांना माहिती दिली। नंतर नातेवाईक, गावातील लोकांनी गोविंदच्या शेतातील घराभोवती मोठी गर्दी केली। फुले माळवाडी गावचे सरपंच, पोलीस पाटील यांनी गोविंदच्या घराचं दार उघडलं असताना त्यांना धक्का बसला। गोविंद हा गळफास घेतलेल्या अवस्थेत तर त्याची पत्नी व 2 मुलं झोपलेल्या अवस्थेत दिसून आले। देवळा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। नाशिक येथून फॉरेन्सिक टीमला देखील बोलावण्यात आलं। त्यांनी परिसराची तपासणी केली। पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर 4ही मृतदेह शवविच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठवले। सध्या या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते करतात। या घटनेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की गोविंद शेवाळेनं आत्महत्या केल्याचं दिसून येतंय। शिवाय त्यापूर्वी त्यानेच पत्नीला आणि 2 मुलांना ठार मारलं असावं असा अंदाज आहे। घरातील प्रत्येक पुरावा तपासला जातोय। फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। दुसरीकडे गोविंदनं पत्नी व मुलांची गळा दाबून हत्या केली असावी, नाही तर मग शनिवारी रात्री त्यांना जेवणामधून काही विषारी द्रव्य खाऊ घातलं आणि त्या तिघांचा रात्री झोपेतच मृत्यू झाला असावा, असे 2 निष्कर्ष सध्या काढले जात आहेत। याशिवाय मागील 9 महिन्यांपासून शेवाळे कुटुंबात आर्थिक वाद सुरू असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे। या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार गोविंदकडे 2.5 एकर बागायती शेती होती, परंतु त्यावर आई, 2 बहिणी व लहान भावाचे वारस म्हणून नाव होते। 9 महिन्यांपूर्वी वडिलांचं निधन झाल्यानं मालमत्तेवरून कौटुंबिक वाद चिघळला होता। शिवाय लहान भाऊ तुषार हा घरजावई म्हणून धुळे जिल्ह्यात राहत होता, त्यामुळे आता घरची सगळी जमीन गोविंदलाच मिळावी असा त्याची पत्नी कोमलचा आग्रह होता। या वादातूनच ही घटना घडल्याचं आता बोललं जात आहे। दरम्यान घटनेनंतर गोविंदची एक सुसाईड नोट समोर आली आहे। त्यात त्यानं आपल्या लहान भावाला उद्देशून म्हटलंय की माझं अकाउंट SBI, HDFC, पोस्ट ऑफ एक्सिस बँक, तर तुझ्या बहिणीचं अकाउंट HDFC व महाराष्ट्र बँक या ठिकाणी आमच्या दोघांचे अकाउंट आहेत। त्या पैशाने आमचं कार्य पूर्ण कर, तसंच आईची व बाकी सगळ्यांची काळजी घे। मी व माझा परिवार आम्ही सगळे या दुनियेतून दूर चाललो आहोत, कारण की मला कुणी समजून घेत नव्हतं। तुझा लाडका व नालायक भाऊ गोविंद अशा शब्दात गोविंदची सुसाईड नोट आढळून आल्यानं घटनेनंतर गोविंदच्या सासरच्या मंडळींनी फुले माळवाडा गावात चांगलाच गोंधळ घातला होता।
त्यांनी गोविंदाच्या आईला व लहान भावाला शिवीगाळ करून मारहाण केल्याचं सुद्धा बोललं जात आहे. त्यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद घालणाऱ्यांना ताब्यात घेत देवळा पोलीस ठाण्यात नेलं होतं. तर स्वभावाने शांत संयमी असलेला गोविंद नक्की कोणत्या कारणातून एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललं याचा तपास सध्या सुरू आहे. देवळा पोलिसांनी पत्नी व मुलांच्या हत्या प्रकरणी मयत गोविंदवर खुनाचा गुन्हा दाखल केलाय. तर दुसरीकडे संपूर्ण कुटुंबाचा असा दुर्दैवी शेवट झाल्यानं गावात आणि देवळा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते. दरम्यान या घटनेबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.